देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदम कृष्णं वंदे जगद्गुरुं. पवित्र भूमी बार्शी नगरी, भगवंताच्या दिव्य अधिष्ठानापुढे सुरू असणारा हा प्रवचनमालेचा ज्ञानयज्ञ श्री भगवन देवस्थान कमिटी तथा सद्गुरू बोधराज भक्त मंडळ बार्शी यांच्या संयुक्त विद्यमानाने गेली 16 वर्षे झालं ही प्रवचनमाला संपन्न होते आहे. या प्रवचनमालेचं हे 17वं वर्ष. आपल्या सर्व बार्शीकरांच्या साक्षीने उपस्थितीने या 17व्या वर्षाचा आरंभ आज होतो आहे. गेल्या वर्षी श्रीकृष्ण चरित्र चिंतन या विषयावर आपण प्रवचनमाला ही सुरू केली. प्रत्येक वर्षी एक विषय असावा आणि त्या विषयाचं चिंतन प्रवचनाच्या माध्यमातून भगवंताच्या पुढे ही सेवा संपन्न करावी, अशा एका शुद्ध हेतूने वैकुंठवासी माझं श्रद्धास्थान आदरणीय श्री विश्वासराव ढगे गुरुजी आणि वैकुंठवासी भगवन देवस्थानचे त्या काळाचे प्रमुख विश्वस्त कैलासवासी डॉक्टर कश्यप यांना, या दोघांच्या विचारातून ही प्रवचनमाला 2003ला सुरू झाली. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या भाषेत बोलायचं झालं तर एवलेसी रोप लावी एलेद्वारी या प्रमाणाने हे रोपटं 2003ला या दोन सत्पुरुषाच्या हस्ते हे रोपटं लावलं गेलं आणि त्यांनी दिलेल्या मार्गावर आम्ही सगळेजण या प्रवचनमालेचा आस्वाद घेतो आहोत. प्रत्येक वर्षी माझे वडील गुरुवर्य दादा एक विषय देतात, त्या विषयावर आपण महिनाभर प्रवचन करतो. गेल्या वर्षी आपण श्रीकृष्ण चिंतन या विषयावर बोलायला सुरुवात केली आणि हा विषय कंसवधापर्यंत येऊन थांबला. मी त्याच वेळेस तो विषय म्हणजे संपला असं जाहीर करण्याच्या मार्गावर होतो, पण समस्त बार्शीकरांनी गुरुवर्य दादांकडे एक आग्रही मागणी केली की पुढं राहिलेलं जे श्रीकृष्ण चरित्र आहे, मग ते द्वारकेतलं असेल, मथुरेतलं असेल, जे काही असेल ते पांडवांच्या संबंधाने असेल, त्या चरित्र चिंतनावरच पुढल्या वर्षी बोलावं. आणि म्हणून बार्शीकरांच्या आग्रहास्तव भगवंताच्या कृपेने गुरुवर्य दादांनी पुन्हा हा विषय माझ्याकडे दिला. या विषयावर आपण यावर्षी बोलतो आहोत. श्रावण मास प्रवचनमालेचे विविध पैलू जगदाळे सरांनी त्यांच्या भाषणातून मांडले. आज पहिल्याच दिवशी स्वागताकरिता म्हणून आदरणीय माजी आमदार राजाभाऊ राऊत, आदरणीय श्री विश्वास भाऊजी बारबुले हे दोघेही इथं उपस्थित झाले. भाऊंनी त्यांच्या मनोगतातून काही भावना या मंदिराच्या संबंधाने, प्रवचनमालेच्या संबंधाने प्रगट केल्या. हे सगळं होत असताना चिंतन घडावं हा हेतू या प्रवचनमालेच्या पाठीमागं उदात्त असा हेतू आहे. काही गोष्टींची आतुरता असते. मला 2-4 दिवसापूर्वी अनेक फोन आले, महाराज आम्ही वाट बघतोय, ऐकायचं आहे. तुम्ही जसं ऐकण्याकरता आतुर होता तसं मी तुम्हाला पाहण्याकरता आतुर होतो. कारण माझ्या जीवनातल्या काही ज्या ठळक गोष्टी आहेत किंवा सुवर्णाक्षरांनी लिहाव्या अशा गोष्टी आहेत, किंवा ज्या गोष्टीमुळं खरं तर माझ्या जीवनाला एक आकार आला, त्यातली एक गोष्ट म्हणजे श्रावण मास प्रवचनमाला आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये अशा काही गोष्टी असतात, प्रत्येकाच्या जीवनामध्ये अशा काही घटना असतात, प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही श्रद्धेची ठिकाणं असतात. प्रत्येकाला इथं बसलेल्यापैकी प्रत्येकाची काही आदर्शवत श्रद्धेची ठिकाणे असतील. कोणी म्हणेल मला माझं घर हे माझा आदर्श आहे, माझे वडील हे माझे आदर्श आहेत, माझ्या वडिलांमुळे माझ्या जीवनाला आकार आहे, माझ्या आईमुळे माझ्या जीवनाला आकार आहे, माझ्या भावामुळे माझ्या जीवनाला आकार आहे.
माझ्या बहिणीमुळे माझ्या जीवनाला आकार आहे, माझ्या समाजामुळे माझ्या जीवनाला आकार आहे, माझ्या गावामुळे माझ्या जीवनाला आकार आहे, असं प्रत्येकाची काही विशिष्ट असे पैलू ठरलेली असतात. तसं मी माझ्या जीवनाचा आकार म्हणजे श्रावण मास प्रवचनमाला असं सांगतोय. माझ्या जीवनाला ज्या प्रवचनमालेने आकार दिला, माझ्या जीवनाला ज्या प्रवचनमालेने एक वेगळ्या पद्धतीच्या आनंदाच्या अनुभूतीपर्यंत पोहोच केलं, ते हे स्थान आहे. भगवंताचं एक दिव्य अधिष्ठान आपल्या समोर आहे. मग अशी राजभाऊ बोलत होते की जगात असं कुठेही मंदिर नाही, जगात असं कुठेही मूर्ती नाही, अशा पद्धतीचं हे मंदिर इथं आहे, अशा पद्धतीची ही मूर्ती इथं आहे. आणि त्या मंदिराचे आपण सगळे अनुयायी आहोत, त्या मूर्तीचे, त्या भगवंताचे आपण सगळे अनुयायी आहोत. तिथं ही सेवा करायला मिळते. भगवंत भगवंत म्हणजे काय? भग आणि वंत. वंत या शब्दाचा अर्थ आहे युक्त असणं, आणि भग या शब्दाचा अर्थ आहे गुण. षडगुण ऐश्वर्य संपन्न असलेला जो परमात्मा, षडगुणांनी जो युक्त आहे, तोच भगवंत आहे. आणि मला वाटतं कृष्णाचं चरित्र सुद्धा काही याच्यापेक्षा वेगळं नाही. त्यामुळे भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणजेच भगवंत, आणि भगवंत म्हणजेच श्रीकृष्ण परमात्मा. मला कधी कधी असं वाटायला लागलं की हा विषय 2 वर्ष का चालायला लागला? कारण हा भगवंताच आहे म्हणून हा विषय 2 वर्ष चालायला लागला, पुरे ना. त्यामुळे अशा एका दिव्य अधिष्ठानापुढे ही आपली सेवा संपन्न होते. मी म्हटलो आपल्याला की तुम्हाला पाहण्याकरता आतुर असतो, याचं कारण म्हणजे राजूभाऊंना मी सांगेन, कारण जिकडं तिकडं बघितलं तर जी माणसं जिथं बसलेली आहेत ती माणसं 16 वर्ष झालं तिथंच बसलेली आहेत. जी माणसं जिथं आहेत, मी म्हणून बसल्यानंतर लगेच बघत असतो, डावीकडे उजवीकडे सगळीकडे पाहतो. थोडं पावसामुळे थोडीशी हे झाल्यामुळे इथलं काही लोक पलीकडे बसलेले आहेत, एवढंच आहे. पण त्यांनी सुद्धा मी बघावं या दृष्टीने एकदा हात केलाय मला, नाही असं नाही, आम्ही आहोत बरं का. किती आत्मीयता आहे. माफी मागून एक इंग्रजीतला शब्द वापरतो, किती अटॅचमेंट आहे ह्या प्रवचन मालेची आणि तुमची आमची, किती अटॅचमेंट आहे, किती आत्मीयता आहे. त्यामुळे एक वेगळ्या इथून महिनाभर हे सत्र चालणार. म्हणजे गमतीने बोलायचं झालं तर महिनाभर मी तुम्हाला पाहणार आणि तुम्ही मलाच पाहणार, असं महिनाभर हे सत्र चालणार. श्रीकृष्ण चरित्र चिंतन करत असताना भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं चिंतन प्रवचनाच्या माध्यमातून मांडताना मुळात हे प्रवचन, ही प्रवचनमाला ऐकायची, जायचं, बसायचं, काय त्याचे परिणाम काय, माझ्या जीवनावर त्याचा काय नेमका परिणाम होतोय, माझ्या जीवनाशी त्याची नेमकी काय अनुभूती आहे. या प्रवचन या शब्दाचा अर्थ करत असताना शास्त्रांनी असा अर्थ केलाय, प्र अधिक वचन. मी सोपी व्याख्या सांगत राहतो, काही वेगवेगळे अर्थ पुढे सांगेल मला जसे भावतील तसे. वचन या शब्दाचा अर्थ आहे बोलणं. प्र या शब्दाचा एक अर्थ आपण अलीकडल्या काळाच्या दृष्टीने घेतला जर तर प्रसन्नता. ज्या माध्यमातून मनाला प्रसन्नता निर्माण होते त्याला म्हणायचं प्रवचन. मग तो करणारा असो अथवा ऐकणारा असो, प्रसन्नता जिथं निर्माण होते. आणि प्रसन्नता ही मनाची सांगितली जाते. शरीराची क्रिया असते आणि मनाची प्रसन्नता असते. तुकाराम महाराजांनी सुद्धा शरीर करारे प्रसन्न असा अभंग नाहीये. तुकाराम महाराजांचा अभंग असा आहे, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, मोक्ष अथवा बंधन सुख समाधान इच्छाते. तुकोबारांची गोड भाषा आहे. मन करारे प्रसन्न. तुकाराम महाराज सांगतात, करा मन प्रसन्न करा. हे मन प्रसन्न करायचं, पण कशाने? मन प्रसन्न करण्याकरिता मुळात मन म्हणजे काय, याला प्रसन्नता हा शब्द मनाच्या संबंधाने तुकाराम महाराजांनी का वापरला असेल. मग बऱ्याचदा तर मला प्रश्न असा पडतो की ज्याला प्रसन्न करायचं आहे, साधी गोष्ट आहे, काही इंद्रिय आम्हाला दाखविता येतील. हात कुठं आहे सांगता येईल, डोळे कुठे आहेत सांगता येईल, कान कुठे आहेत सांगता येईल, नाक कुठं आहे सांगता येईल, डोकं कुठं आहे सांगता येईल, केस कुठे आहेत सांगता येतील. पण मन कुठं आहे सांगता येईल का? कुठं आहे सांगता येत नाही. पण ते आहे म्हणून सगळं चाललंय एवढं मात्र नक्की आहे. ते कुठं आहे सांगता येत नाही, डोक्यात आहे, हातात आहे, पायात आहे, पोटात आहे, काही सांगता येत नाही. पण ते आहे म्हणून सर्व चाललंय एवढं मात्र निश्चित आहे. बरं जाऊ द्या, कुठं आहे सांगता येत नाही ना, बरं
ते लहान आहे का मोठं आहे हे सांगा, तेही सांगता येत नाही. माणसाच्या शरीराचा आकार सांगता येईल, लहान मोठा. लोक म्हणतील महाराज 10 वर्षापूर्वी तुम्ही जरा लहान होता, आता पुढचं बोलू नका. पण शरीराचा आकार तुम्हाला बोलता येईल, मनाचा आकार बोलता येईल का? मन याचं एवढ्या पद्धतीचं एवढ्या किलोचं आहे असं काही सांगता येईल का? नाही. हे कुठं आहे सांगता येत नाही, केवढ्या परिमाणाचं आहे हे सांगता येत नाही. पण ते आहे म्हणून सगळं चाललंय. मग जे सांगता येत नाही, कुठं आहे म्हणून सांगता येत नाही, केवढं आहे म्हणून सांगता येत नाही, कसं आहे म्हणून सांगता येत नाही, आणि अशा मनाबद्दल तुकाराम महाराजांनी सांगावं, मन करा रे प्रसन्न. ते प्रसन्नता करायची असेल तर मग प्रवचन ऐका वगैरे वगैरे, पुढलं सगळं. ज्याचा ठावच नाही त्याची प्रसन्नता कशी घ्यायची? त्याचा नेमकं माझ्याशी नेमकी आत्मीयता कशी स्वीकारायची? काय मनाच्या संबंधाने? फक्त आपल्याला एक प्रमाण मात्र पाहता येतं महाराजांचं. मनाच्या संबंधाने बोलताना तुकाराम महाराजांनी मात्र एक प्रमाण मात्र फार छान दिलंय. मन केवढ्या आकाराचं आहे सांगता येत नाही, मन लहान आहे का मोठं आहे हे सांगता येत नाही, पण मनाचा स्वभाव मात्र तुकाराम महाराज एका अभंगात बोलून जातात. बहुत चंचल चपळ जाता येता न लगे वेळ. तुकोबरायांनी याला 2 शब्द मात्र फार चांगले दिले. हे मन चंचल आहे आणि चपळ आहे. मी अनेकदा सांगितलंय आपल्याला, एखादी चंचल आणि चपळ म्हणायचं कशाला? ज्याला चंचल म्हणता येईल त्याला चपळ म्हणता येत नाही, ज्याला चपळ म्हणता येईल त्याला चंचल म्हणता येत नाही. घरामध्ये हे शब्द वापरलेले आपल्याला दिसून येतात. काहींच्या बाबतीत आपण चंचल म्हणत असतो आणि काहींच्या बाबतीत आपण चपळ म्हणत असतो. आम्हाला फार प्रसंग येतात. लोक जेव्हा आम्हाला घरी घेऊन जातात म्हणजे आता सुरुवातच आहे. आता मला महिनाभर मला काही काम नाही, तुम्हाला काही काम नाही, सुरू झालं. कालच सगळं अगदी महिना फुल झाला म्हणून पप्पूने सांगितलं, मी यायच्या अगोदर झालं म्हटले. घेऊन जातात घरी आम्हाला. घरी घेऊन गेल्यानंतर मग आम्ही आपलं सहज विचारतो. मग विचारतो म्हणण्यापेक्षा आम्हाला विचारावंच लागतं, काय आई बरं आहे का? हो बरं आहे. किती मुलं? आहे ना. मग तिने सांगतात 2 मुलं आहेत बघा. मग आम्ही आपलं विचारतो, अरे वा, हा थोरला का? हो. हा धाकटा का? हो. आम्ही तेवढ्यावर गप्प बसत नाही. अहो तासभर घरात बसायचं असतं, गप्प बसून तसं जमेल कसं? आम्ही आपलं मग लगेच त्यांना विचारतो, तू काय करतोस बाबा? थोरल्याला विचारतो तू काय करतो, धाकट्याला विचारतो आम्ही काय करतोस, ते सांगतो. थोरला सांगतो काहीतरी, मी 10वीला आहे, धाकटा सांगतो मी 7वीला आहे, 8वीला आहे, काहीतरी सांगतो. आम्ही आपलं वा छान, कुठल्या शाळेत आहे, काय आहे विचारत राहतो. एवढ्यावरती आई गप्प बसत नाही. ती आई आम्हाला म्हणते, महाराज हे जे थोरलं आहे की नाही, हे आहे ना फार चपळ आहे बघा, फार चपळ आहे, फार चपळ आहे. म्हटलं चपळ आहे? हो. अहो एक काम सांगितलं की ताबडतोब पूर्ण करतो, लगेच दुसऱ्या कामाकडे जातो, एवढा चपळ आहे. अरे वा, म्हटलं छान. आता हा गुण आम्हाला माहीत नसतो, आईलाच माहीत असणार आहे. मी म्हटलं हे कसं आहे? हे फार चंचल आहे. हे जे धाकटं आहे ना फार चंचल आहे, एका जागेवर बसत नाही, एका जागेवर बसत नाही. म्हटलं धाकट्याच्या बाबतीत बोलताना आई म्हणते चंचल आहे आणि थोरल्याच्या बाबतीत बोलताना आई म्हणते चपळ आहे. म्हणजे थोरल्या मुलाच्या संबंधाने शब्द वापरला चपळ, धाकट्या मुलाच्या संबंधाने शब्द वापरला चंचल. पण एकाच थोरल्या मुलाला चपळ आणि चंचल असं नाही म्हटली, किंवा एकाच धाकट्या मुलाला चंचल आणि चपळ असं नाही म्हटली. ती धाकट्याला म्हटली चंचल, थोरल्याला म्हटली चपळ. काय चपळ आणि चंचल, काय याचा अर्थ आहे? चपळ नेमकं काय आहे आणि चंचल नेमकं काय आहे? सोप्या एका वाक्यात अर्थ सांगून पुढे जातो. एखादं काम हातात घेतलं की ते ताबडतोब पूर्ण करून दुसऱ्या कामाकडे जाणं याला चपळ म्हणायचं, आणि एखादं काम हातात घेतलं की अर्धवट सोडून टाकणं याला चंचल म्हणायचं. हे दोन्ही शब्द एकाच मनाच्या बाबतीत तुकाराम महाराजांनी वापरलं. असं का? कारण तुकाराम महाराज सांगतात, एखादं काम हातात घेऊन ताबडतोब पूर्ण करणारं सुद्धा मनच आहे आणि एखादं काम हातात घेऊन अर्धवट सोडणारं सुद्धा मनच आहे. या दोन्ही गोष्टी मनाच्या ठिकाणी आहे. ताबडतोब काम पूर्ण करणारं ही मनच आहे आणि अर्धवट कामं सोडणारं ही मनच आहे. म्हणजे पूर्ण करण्याची ताकद सुद्धा याच मनात आहे, कामं अर्धवट सोडण्याची ताकद सुद्धा याच मनात आहे. मग हे मन चंचल कधी असतं आणि चपळ कधी असतं? गमतीने बोलतो, संसारात गेलं की हे मन चपळ असतं आणि प्रवचनात आलं की चंचल असतं, बस दुसरं काही नाही. चंचलता निर्माण होते आपल्याकडे. असं चंचल आणि चपळ असलेल्या मनाबद्दल, त्या मनाची प्रसन्नता अधोरेखित पद्धतीने शास्त्रांनी तुकोबरायांनी आम्हाला सांगितली. हे मन प्रसन्न, प्रवचन या शब्दाचा अर्थ सांगत असताना प्रसन्नता जिथं निर्माण होते ते प्रवचन. बरं, थोडा पुढला विचार मी मांडतो. ही प्रसन्नता येण्याकरिता
शास्त्रामध्ये एक वचन असं आलंय, प्रसादस्तु प्रसन्नता, प्रसादाने प्रसन्नता प्राप्त होते. या वचनाचे मी दोन अर्थ माझ्या बुद्धीला पटलेले सांगून पुढे जातो. प्रसादाने प्रसन्नता प्राप्त होते. आपल्या ठिकाणी प्रसाद प्राप्त होणं, त्या प्रसादाने मनाला प्रसन्नता निर्माण होते, हा एक अर्थ. आणि आपल्या मनाला प्रसन्नता निर्माण होणं हाच प्रसाद, हा दुसरा अर्थ. दोन्ही अर्थ जरा डोळ्यासमोर घ्या. आपल्याला प्रसाद प्राप्त होणं ही आपल्या खऱ्या अर्थाने मनाची प्रसन्नता, हा एक अर्थ. प्रसाद शब्दाचा अर्थ मी पुढे बोलतो. आणि मनाच्या ठिकाणी प्रसन्नता निर्माण होणं हाच जीवनातला खऱ्या अर्थाचा प्रसाद, हा दुसरा अर्थ. प्रसाद या शब्दाचा विचार मांडताना शास्त्रकारांनी 4 पद्धतीने विचार केलेला आहे. एक, ईश्वर प्रसाद. दुसरा, श्री गुरु प्रसाद. तिसरा, शास्त्र प्रसाद. आणि चौथा, अंतःकरण प्रसाद. असे 4 प्रसादाचं चिंतन शास्त्राने आम्हाला सांगितलं. एक सांगितला ईश्वर प्रसाद, त्याच्यामध्ये 2 भूमिका सांगितल्या. एक सकाम सेवा ईश्वराची, त्या ईश्वराच्या सकाम सेवेने प्राप्त होणारा प्रसाद. आणि एक निष्काम सेवा त्या ईश्वराची, त्या ईश्वराच्या निष्काम सेवेने प्राप्त होणारा प्रसाद. अशा 2 भूमिका मांडल्या. सकाम सेवेने प्राप्त होणारा प्रसाद हा ऐहिक स्वरूपाचा असतो आणि निष्काम सेवेने प्राप्त होणारा प्रसाद हा पारलौकिक किंवा पारमार्थिक स्वरूपाचा असतो. ऐका, दोन्ही प्रसाद आम्हाला सांगितले ईश्वराकडून प्राप्त होणारे. जरा आणखीन याच्यात सुधारणा करून बोलायचं झालं तर, सकाम सेवेने ईश्वराकडून प्राप्त होणारा प्रसाद हा प्रापंचिक जीवना गरजा भागविण्याकरिता उपयुक्त ठरतो आणि निष्काम सेवेने ईश्वराकडून प्राप्त होणारा प्रसाद हा सद्गुरूंच्या भेटीकरता उपयुक्त ठरतो. प्रमाण देतो मी तुम्हाला. हे जी वारकरी मंडळी आहेत त्यांना पाठ आहे हे प्रमाण. सद्गुरूंच्या भेटीकरिता ईश्वर प्रसादच हवाय, संतांच्या भेटीकरिता ईश्वर प्रसाद हवाय. तुकाराम महाराजांची भाषा आहे, बहु अवघड आहे संत भेटी, परी जगजेठी करुणा केली. इथला करुणा हा शब्द, जगजेठी हा शब्द, जगजेठी शब्दाचा अर्थ आहे ईश्वर आणि करुणा या शब्दाचा अर्थ आहे प्रसाद. म्हणजे ईश्वराच्या प्रसादाने करुणा केली जर झालं तर अवघड असलेली भेट सोपी होऊन जाईल. बहु अवघड आहे संत भेटी, मान्य. ते मला त्याच्यात जास्त आता गुंतायचं नाही. किती अवघड आहे म्हणत असताना, चंद्रामृत सुखे सेवेविल असता जाता रवी धरवेल, बाह्य गेळा सागर तरवेल, परी त्या साधूची भेटी न होईल गा, ऐसे कैसे यांनी भेटतील साधू. जाऊ द्या, आपला मुद्दा काय चाललाय पहा. मी प्रवचन या शब्दाचा अर्थ सांगण्याकरता थोडासा प्रवृत्त झालो. त्याच्यातला प्र या शब्दाचा अर्थ मी सांगत होतो प्रसन्नता. प्रसन्नता प्राप्त होण्याकरिता प्रसादाची आवश्यकता आहे. तो प्रसाद नेमकं कोणता, ते 4 प्रसाद मी आपल्या समोर मांडले. एक ईश्वर प्रसाद, एक गुरु प्रसाद, एक शास्त्र प्रसाद आणि एक अंतःकरण प्रसाद. ईश्वर प्रसादाची 2 भूमिका मांडून आलो. श्री गुरु प्रसाद काय आहे? जीव ब्रह्म ऐक्य ज्ञानाकरिता जो महत्वाचा आहे तो श्री गुरु प्रसाद आहे. जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान हे श्री गुरु प्रसादाशिवाय होत नाही. ज्ञानोबांची ओवी देऊन पुढे जातो, गुरु तेथ ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान अति जैसे. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आम्हाला सांगतात, सद्गुरूंची कृपा झाल्याशिवाय जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान होत नाही. आणि जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान हेच मोक्षाला सगळ्यात महत्त्वाचं कारण असं वेदांताने आम्हाला सांगितलं. जाऊ द्या, पुढं चला. 4 गोष्टी ऐकायच्या. ईश्वर प्रसाद झाला, दुसरा श्री गुरु प्रसाद, तिसरा प्रसाद सांगताना शास्त्र प्रसाद. सर्व शास्त्राचं आकलन होणं हा सुद्धा शास्त्राने आपल्यावर केलेली कृपाच असते, शास्त्र प्रसाद. आणि सगळ्यात महत्त्वाचा 4था प्रसाद सांगितला, अंतःकरण प्रसाद. कोणताही सिद्धांत मनामध्ये स्पष्ट पद्धतीने प्रतीत होणं याला अंतःकरण प्रसाद म्हणायचं. स्वस्वरूपाकरता ज्या प्रसादाची आवश्यकता आहे तो अंतःकरण प्रसाद. शास्त्र चिंतन घडण्याकरता ज्या प्रसादाची आवश्यकता आहे तो शास्त्र प्रसाद. जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान होण्याकरता ज्या प्रसादाची आवश्यकता आहे तो श्री गुरु प्रसाद. आणि सद्गुरूंची भेट होण्याकरता ज्या प्रसादाची आवश्यकता आहे तो ईश्वर प्रसाद. आलं का लक्षात? पहा, हे 4 प्रसाद पुन्हा उलट्या क्रमाने ऐका. आपल्याला बोलून आलो, स्वस्वरूपाचं चिंतन घडायचं असेल तर अंतःकरण प्रसादाची आवश्यकता आहे. 1. शास्त्र चिंतन घडायचं असेल, आकलन व्हायचं असेल तर शास्त्र प्रसादाची आवश्यकता आहे. 2. जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान व्हायचं असेल तर श्री गुरु प्रसादाची आवश्यकता आहे. 3. आणि सद्गुरूंची भेट व्हायची असेल तर ईश्वर प्रसादाची आवश्यकता आहे. 4.
हा प्रसाद मिळाल्याशिवाय मनाच्या ठिकाणी प्रसन्नता येत नाही. आता अशा पद्धतीची मनाची प्रसन्नता ज्या प्रसादाने प्राप्त होणार आहे, तो प्रसाद कोणत्या रूपाने कलियुगामध्ये उपस्थित आहे असा जेव्हा विचार केला जातो, तेव्हा कलियुगामध्ये काही भूमिका आम्हाला सांगितल्या. प्रत्येक युगानुवे वेगवेगळ्या भूमिका सांगितलेल्या आपल्याला दिसून येतात. शास्त्रामध्ये एक प्रसिद्ध श्लोक आहे, कृतये ध्यायतो विष्णू त्रेतायाम यजतो मखैहि द्वापारे परिचर्यायाम कलौ तदहरी कीर्तनात. शास्त्र आम्हाला 4 गोष्टी सांगतं. कृतये ध्यायतो विष्णू, कृतयुगामध्ये भगवंताची प्राप्ती करण्याकरिता ध्यान नावाच्या मार्गाचा स्वीकार करा असं शास्त्र सांगतं. त्रेतायुगामध्ये भगवंताची प्राप्ती करण्याकरिता यज्ञ नावाच्या मार्गाचा स्वीकार करावा असं शास्त्र सांगतं. द्वापार युगामध्ये भगवंताच्या प्राप्तीकरिता पूजा नावाच्या मार्गाचा स्वीकार करा असं शास्त्र सांगतं. आणि कलियुगामध्ये भगवंताची प्राप्ती करण्याकरिता भगवंताचं नाम आणि श्रीकृष्ण कथा नावाच्या मार्गाचा स्वीकार करा असं शास्त्र सांगतं आपल्याला. कलियुगामध्ये कलौतद हरिकीर्तनात, हरिकीर्तनात असा शब्द आहे. तुकाराम महाराजांचं प्रमाण देतो, कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी. कलियुगामध्ये भगवंतापर्यंत जाण्याकरिता एक मार्ग आम्हाला सांगितला, कथा आणि कीर्तन हेच आम्हाला तिथपर्यंत घेऊन जाईल. आणि म्हणून शुकाचार्यांनी भागवतामध्ये कथेला फक्त कथा म्हटलं नाही, कथा अमृत असा शब्द आहे. भागवतातल्या अगदी पहिल्या दुसऱ्या स्कंदामध्ये एक श्लोक येऊन जातो, अगदी दुसऱ्या पहिल्या ह्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये भाषाच अशी वापरलेली आहे, कथा सुधाया उपसंप्रयोगम अशी भाषा वापरली. कथा सुधाया, आणि म्हणून सुधा या शब्दाचा अर्थ आहे अमृत. कथा कथा नाही तर ते कथा अमृत आहे अशी भाषा आहे. कथा फक्त कथा नाही तर ती कथा अमृत आहे. तुकाराम महाराजांचं चिंतन असं आहे, कथामृत पान न करीती श्रवण काय प्रयोजन मग याचे. मग ठीक आहे, तुकाराम महाराजांचा आणखीन एक अभंग सांगतो, करू याची कथा नामाचा गजर आम्हा संसार काय करी असा तुकाराम महाराजांचा अभंग आहे. करू याची कथा असा भाषा आहे. याची, करू याची, हे याची म्हणजे नेमकं कोणाची. मी आमच्या गुरुजींकडे शिकत असताना गुरुजींना एकदा विचारलं आमच्या भाऊंना, हे याची म्हणजे कोणाची. त्यांनी सहज उत्तर देऊन टाकलं, ज्याची बरी असेल त्याची. कारण अलीकडल्या काळात कोणाचीही चालली म्हणून प्रश्न पडला, कोणाचीही कथा चालली, कोणीही करायला लागलं. आता कथा बरी असेल त्याची, पण बरी कोणाची. तुकाराम महाराजांनी उत्तर दिलंय, कथा सुख करी कथा मुक्त करी कथा याची बरी विठोबाची अशी भाषा आहे. कथा करायची असेल तर फक्त भगवंताची करावी. काय त्या कथेची वैशिष्ट्ये आहेत. श्रीकृष्ण चरित्र आम्ही ऐकतो, या श्रीकृष्ण चरित्राची काही वैशिष्ट्ये आहेत का. 2 वर्ष झालं आम्हाला ऐकायचे आहेत. गेल्या वर्षी आम्ही ऐकलं, याही वर्षी आम्हाला ऐकायचं आहे. काय कृष्ण चरित्र आहे. तुम्ही पुन्हा पुन्हा कृष्णचरित्र 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 शब्द वापरता. कृष्ण कथा, चरित्र या शब्दाचा अर्थ कथा, साधारण आत्ता कळण्याकरिता. ते चरित्र सांगता, ती कथा सांगता, ती कथा ऐका म्हणता. काय आहे ती कथा, त्या कथेची काही वैशिष्ट्ये आहेत का. भागवतामध्ये श्रीकृष्ण चरित्राची काही वैशिष्ट्ये सांगितलेली आहेत, ऐका. फार गोड वैशिष्ट्ये आहेत. गोपी गीतामध्ये हा श्लोक आहे. जेव्हा भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्या गोपींच्या मधून गुप्त होतात, आपण एकदा गोपी गीतावर महिनाभर प्रवचन केले तेव्हा हा विषय आठवत असेल. भगवान गुप्त होतात, त्याची कारणं भिन्न भिन्न सांगितली. अहंकार निर्माण झाला, भगवान गुप्त झाले, हाका मारायला सुरुवात केल्या, भगवान कुठूनही येत नाही आहेत. सगळ्या गोपिका मोठमोठ्याने हाका मारतात. तुकाराम महाराजांनी त्याला एक अभंग लिहिला, कान्हया रे जगजेटी देई भेटी एक वेळा काय मोकलिले वनी सावजानी वेढिले एतवरी होता संग अंगे अंग लपविले तुका मने पाहिले मागे एवढ्या वेगे अंतरला जीवीची या जीवा प्रेम भावाची या भावा तुझं वाचोनी केशवा अनुनावडे जीवे अनुसरलिये अजूनी का नये वेगी अनावा तो सये प्राणू माझा सौभाग्य सुंदरू लावण्य सागरू बाप रखुमा देऊरू श्री विठ्ठलू. ज्ञानेश्वर महाराजांची ही विरी आहे, विरणी आहे. ती गवळण म्हणते आहे, तुझं वाचून केशवा अनुनावडे, हाका मारायला लागली. आणि मग त्या हाका मारत असताना जेव्हा एका गोपिकेने दुसऱ्या गोपिकेला विचारलं, का ग पुन्हा पुन्हा कृष्ण कृष्ण शब्द वापरतेस, काही कृष्णाच्या लीला करून दाखवतेस, काही कृष्णाचं चरित्र गायला सुरुवात करतेस, का म्हणून या कृष्णाचं चरित्र गायचं ग, का म्हणून या कृष्णाची कथा ऐकायची. नेमकं त्या कृष्णाच्या कथेची काही वैशिष्ट्ये तरी आहेत का. तेव्हा एका गोपिकेच्या मुखातून एक श्लोक गोपी गीतामध्ये फार छान आलाय.
तव कथामृतम तप्त जीवनम कविभिरीडितम कल्मशापहम श्रवणमंगलम श्रीमदाततम भुवी गृणंती ते भुरीदा जनाः. ती गोपिका म्हणते तुला काय सांगू, ही कृष्ण कथा कशी आहे. 6 गोष्टी सांगितल्या. ऐका, श्रीकृष्ण चरित्राची वैशिष्ट्य 6 गोष्टी सांगितल्या. त्यातलं पहिलं वैशिष्ट्य तिनं असं सांगितलं, ही कथा कशी आहे. तप्त जीवनम, एक पहिलं सांगितलं तप्त जीवनम, दुसरं सांगितलं कविविहीडितम, तिसरं सांगितलं कल्मशापहम, चौथं सांगितलं श्रवणमंगलम, 5वं सांगितलं श्रीमद, 6वं सांगितलं आततम. या 6 गोष्टीची मराठीतले अर्थ सांगून पुढे जातो. ती गोपिका म्हणते हे कृष्ण चरित्र कसं आहे. तप्त जीवनम, संसारा तापाने तापलेल्या जीवाला शांत कर, हे चरित्र म्हणजे श्रीकृष्ण चरित्र आहे. संसारामध्ये तप्त झालेल्या जीवाला जीवन म्हणून लाभणारं हे श्रीकृष्ण चरित्र आहे. संसाराची तप्तता ही विकाराच्या माध्यमातून असते. जेव्हा आम्ही संसारामध्ये वावरत असतो तेव्हा वेगवेगळे विकार आमच्या समोर कोणत्या रूपाने येतील सांगता येत नाही. आपल्याला तुकोबारात ज्ञानोबारांची भाषा या संबंधाने फार गोड आहे. काम नावाचा विकार असेल, क्रोध नावाचा विकार असेल, लोभ नावाचा विकार असेल, कोणत्या क्षणी निर्माण होईल सांगता येत नाही. कामातुराणाम न भयम न लज्जा, शास्त्र आम्हाला सांगतं. कधी येईल सांगता येत नाही. क्रोध केव्हा येईल सांगता येत नाही. गंमत सांगू, किती जरी राग सोडायचं म्हटलं तरी सुटत नाही. जरी एखाद्याने नियम केला, अख्ख्या श्रावणामध्ये मी एकावरही रागवणार नाही, नाही मी तो असं बघितल्यावर त्यांच्याकडे लगे लक्ष देऊ नका तुम्ही. समजा असा जरी नियम केला तरी तो पहिल्याच दिवशी मोडला जाऊ शकतो. नाही असं नाही, कठीण आहे. क्रोध सोडायचा म्हटला तरी किती जरी प्रयत्न केला तरी कठीण आहे. जरा गंमत म्हणून बोलतो, म्हणजे आपण किती जरी लांब सोडायचं म्हटलं तरी तो आपल्या अगोदर हजर राहतो, असा क्रोध आहे. विकार अशी गमतीचे आहे. किती जरी सोडायचं म्हटलं तरी ते केव्हा आतमध्ये येतील सांगता येत नाही. काही काही गोष्टी अशा असतात की किती सुटायच्या म्हटल्या तरी लवकर सुटत नाही. व्यवहारातलं साधं उदाहरण देतो, अगदी साधं उदाहरण देतो. घरामध्ये मांजराला कितीही सोडायचा प्रयत्न करा, आहे का नाही सगळ्याच्या अनुभवातलं. किती लांब नेऊन सोडायचा प्रयत्न करा, ते येतं का नाही बरोबर, हजर राहतं. आमच्याकडे तर विनोदाने असं सांगितलं जातं, एका माणसाने मांजराला दूर नेऊन सोडायचं ठरवलं. एवढा लांब गेला, एवढा लांब गेला, शेवटी त्याला त्याचं घर सापडे ना, मांजराच्या मागं मागं घरी आला. मांजर काय सांगता येत नाही, कितीही सोडायचं म्हटलं सुटत नाही लवकर. गंमत आहे. विकार सुटायचे म्हटलं तरी सुटणं शक्य नाही, फार कठीण जातं. ऐहिक साधारण उपायाने कितीही प्रयत्न केला समूळ नाश विकारांचा होणं कठीण जातं. पण तेच तुकोबारांची भाषा पहा. काम क्रोध लोभ निमाले ठाईची सर्व आनंदाची सृष्टी झाली. आपल्याकडे विनोदाने सांगितलं जातं, म्हणजे एखादा माणूस काशीला गेला म्हणे आणि काशीला गेल्यानंतर काहीतरी सोडावं लागतं. यांनी विचार केला की आपण फार रागीट आहोत, सगळं गाव आपल्याला रागीट म्हणतं, राग सोडायचं म्हणून तो काशीला आल्यानंतर राग सोडून आलो असं जाहीर केलं त्यानं. घरातल्याला विचारलं काय सोडलं काशीला गेल्यानंतर, राग सोडला. घरातल्यांना बरं वाटलं, म्हणजे फार रागीट आहेत, हे बरं झालं राग सोडला येणे. मग त्याचे ते गंगापूजनाचा कार्यक्रम ठेवला, अख्ख्या गावाला आमंत्रण दिलं. गावातली लोक जेवणा करता. बरं ते गंगापूजनाची जेवणाची लोक काही ते एका टायमिंगला येत नाहीत, टप्प्याटप्प्याने येतात. कोणी 12 वाजता, कोणी 2 वाजता, कोणी 4 वाजता, ज्याच्या त्याच्या सवडीने येतात. मग आलं की ते प्रत्येकाने विचारायचं काशीला जाऊन आलात, हो काय सोडलं, तो म्हटला राग सोडलं. अरे वा छान झालं. परत एक माणूस आला, काय सोडलं, राग सोडला. परत आणखीन एक माणूस आला, अहो काय काशीला गेलात, काय सोडलं, अहो राग सोडला. हो नाही नाही तुम्ही काशीला गेलात काय सोड, अहो कितीदा सांगायचं तुम्हाला, मी आता अजिबात रागवणार नाही. हे काय सूक्ष्म आहे, हे विकार फार सूक्ष्म आहे. आणि म्हणून या विकाराने तप्त झालेलं जे जीवन आहे, संसारातलं या विकाराने तप्त झालेलं जे जीवन आहे, त्या जीवनाला शांत करणारी श्रीकृष्ण कथा आहे. या तप्त झालेल्या जीवाला शांत करते. विकाराने तप्त झालेलं हे संसाराने तप्त झालेलं जीवन शांत करणारी श्रीकृष्ण कथा. एक मोठमोठ्यांनी गायन केलेली ही कथा आहे. नारदांनी गायन केलं, व्यासांनी गायन केलं, शुकाचार्यांनी गायन केलं. सद्य परिस्थितीमध्ये महाराष्ट्राच्या या भूमीमध्ये अनेक महात्म्यांनी या कथेचं गायन केलेलं आहे. कविविरहितम श्रेष्ठांनी गायन केलेली कथा आहे. 2. तिसरी गोष्ट सांगितली या श्रीकृष्ण चरित्राच्या वैशिष्ट्याची, श्रवणमंगलम.
कानाला ही मंगलदायक अशा पद्धतीची कथा आहे म्हटलंय. कान श्रवणाने तृप्त होतात. एकनाथ महाराजांनी भागवतामध्ये एक ओवी फार छान दिली आहे. जडित कुंडले मंडित कान, हेतो नाही श्रवणाशी भूषण, श्रवणाशी श्रवणभूषण, श्रवणे श्रवण करावे सार्थक. जरा ओवीकडे लक्ष द्या. जडित कुंडले मंडित कान, हेतो नाही श्रवणाशी भूषण. इथला श्रवण शब्दाचा अर्थ आहे कान. या कानाचं भूषण काय? एकनाथ महाराज सांगतात, या कानामध्ये वेगवेगळे सोन्या चांदीचे दागिने घालणं हे कानाचं भूषण नाहीये. बहिरंगाने त्याला भरे आपण भूषण म्हणत असू. मग कानाचं भूषण काय? तर कानाने काहीतरी चांगलं ऐकणं हेच कानाचं भूषण आहे. कानाने काहीतरी चांगलं ऐकणं हे कानाचं भूषण आहे. ऐका रे तुम्ही कान माझ्या विठोबाचे गुण. महाराजांची भाषा किती गोड आहे पहा, तुकाराम महाराजांचे. ऐका रे तुम्ही कान माझ्या विठोबाचे गुण. कानाचं सार्थकता सांगितली म्हणून श्रवणमंगलम 3 गोष्टी झाल्या. 4थी गोष्ट सांगितली कल्मशापहम, सर्व दोषाची निवृत्ती करणारी ही कथा आहे. 4 आपल्या ठिकाणच्या सर्व दोषाची निवृत्ती करणारी कथा आहे. मी तुकाराम महाराजांचं प्रमाण देतो याला. जळती दोषांचे डोंगर, शुद्ध होती नारी नर, गाती ऐकती सादर जे पवित्र हरिकथा. तुकाराम महाराजांची भाषा आहे. कथा त्रिवेणी संगम देव भक्त आणि नाम, ते तिचे उत्तम चरण रज वंदिता. जळती दोषाचे डोंगर, शुद्ध होती नारी नर, जे गाती ऐकती सादर जे पवित्र हरिकथा. हे तुकोबरांची भाषा. श्रवणमंगलम, कल्मशापहम 4 गोष्टी झाल्या. एक पहिली गोष्ट झाली संसाराने तप्त झालेल्या जीवाला शांत करणारी ही कथा आहे. 1. दुसरी गोष्ट झाली श्रेष्ठांनी गायन केलेली ही कथा आहे. 2. तिसरी गोष्ट सांगितली श्रवणमंगलम, कानाला मंगलदायकता निर्माण करणारी कथा आहे. 3. चौथी गोष्ट सांगितली आपल्या ठिकाणचे दोष निवृत्त करणारी ही कथा आहे. 4. 5वी गोष्ट सांगितली श्रीमत, म्हणजे ही श्रीकृष्ण चरित्र कथा ऐश्वर्ययुक्त आहे. खूप मोठं ऐश्वर्य या श्रीकृष्ण चरित्रात भरलेलं आहे. बाललीलांचं ऐश्वर्य आपण ऐकून आलो आहे. मी ते सगळ्या बाललीला आपल्या सगळ्यांना माहीतच आहे. पहा तुम्ही, भगवंताच्या जन्मापासून कंसवधापर्यंतचं चरित्र आपण गेल्या वर्षी पाहिलं. किती ऐश्वर्य पूर्ण श्रीकृष्ण कथा दिसून येते. भगवंताचा अवतार हा सुद्धा एक ऐश्वर्य आहे. भगवंताचं रांगणं हे सुद्धा एक ऐश्वर्य आहे. भगवंताची चोरी भगवंतानी करणं हे सुद्धा एक ऐश्वर्य आहे. भगवंतानी गोपाळांबरोबर खेळणं हे सुद्धा एक ऐश्वर्य आहे. भगवंतानी नंद यशोदेच्या बरोबर त्या घरामध्ये बागडणं हे सुद्धा एक ऐश्वर्य आहे. भगवंतानी गोपिकांना वेगवेगळ्या पद्धतीचं सुख देणं हे सुद्धा एक ऐश्वर्य आहे. भगवंताची विविध ऐश्वर्य आपल्याला कृष्णचरित्रामध्ये ऐकायला मिळाली. वेगवेगळ्या ऐश्वर्याने युक्त भगवंताचं चरित्र आपल्याला दिसून येतं. ऐश्वर्य संपन्न अशा पद्धतीचा भगवान, ज्याची चरित्र कथा आहे तोच मुळात ऐश्वर्यवान आहे. म्हणून त्याची कथा सुद्धा ऐश्वर्य संपन्न ऐश्वर्यवान आहे. काकडा पाठ असेल तर एक प्रमाण देऊन पुढे जातो. काकड्यामध्ये भगवंताचं ऐश्वर्य सांगितलंय. वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सुरवरांची दाटी उभे जोडोनी हात. आता मला सांगा याच्यापेक्षा काय ऐश्वर्य पाहिजे आणखीन? वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सुरवरांची, सुरवर या शब्दाचा अर्थ काय? देवाधिक. सगळ्या देवाधिकांची दाटी झाली म्हणे. भगवान जेव्हा जागे झालेले आहेत तेव्हा भगवंताला पाहण्याकरिता सगळ्या देवलोकांची दाटी झाली आणि ते सगळे देवलोक सुरवरांची दाटी उभे जोडून हात जोडून उभे राहिले. सगळे देवाधिक जर भगवंताच्या समोर हात जोडून उभे राहतात आणि असा कृष्ण परमात्मा जर गोपाळाबरोबर चोऱ्या करत असेल तर त्या गोपाळाचं ऐश्वर्य नाही तर काय सांगा मला? आहे का नाही ऐश्वर्य? पहा, ऐश्वर्यवान. आणि 6वी गोष्ट सांगितली अततम, विपुल प्रमाणात आहे. मला हे 6वं वैशिष्ट्य महत्वाचं वाटतं. ही कशी आहे कथा? विपुल आहे, भरपूर आहे. म्हणून 2 वर्ष सांगायची आहे. लक्षात घ्या, भरपूर आहे. मला ह्या शेवटच्या मुद्द्यावर यायचं होतं. हे श्रीकृष्ण चरित्र कसं आहे? संसाराने तप्त झालेल्या जीवाला शांत करणारं. 1. हे श्रीकृष्ण चरित्र कसं आहे? श्रेष्ठांनी गायलेलं. 2. हे श्रीकृष्ण चरित्र कसं आहे? कानाला सुख देणारं. 3. हे श्रीकृष्ण चरित्र कसं आहे? अंतःकरणातली दोष घालविणारं. 4. हे श्रीकृष्ण चरित्र कसं आहे? ऐश्वर्यवान. 5. हे श्रीकृष्ण चरित्र कसं आहे? विपुल प्रमाणामध्ये. 6.
अशा 6 वैशिष्ट्यांनी युक्त असलेली ही श्रीकृष्ण चरित्र कथा आहे. कृष्ण चरित्र हे 3 पद्धतीने आपल्याकडे मांडलेलं दिसून येतं. गोकुळातील कृष्ण चरित्र 1, मथुरेतील कृष्ण चरित्र 2 आणि द्वारकेतील कृष्ण चरित्र 3, अशा 3 पद्धतीने. पहिला मुद्दा सांगितला गोकुळातलं कृष्ण चरित्र. आपण ऐकून आलो, 1 महिनाभर ते गोकुळातलं कृष्ण चरित्र ऐकलं. भगवान गोकुळामध्ये आल्यापासून ते भगवंतांनी गोपाळाबरोबर गोपिकांबरोबर वेगवेगळ्या पद्धतीच्या लीला करेपर्यंतचं जे चरित्र आहे ते गोकुळातलं चरित्र लीला चरित्र म्हणून आपल्याकडे सांगितलं जातं. आपण अनेकदा काल्याच्या कीर्तनामध्ये 2 प्रमाणं म्हणतो. जवळजवळ सगळ्यांची माता भगिनींची सुद्धा ती प्रमाणं पाठ आहेत. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी, एदशे चरित्रे केले नारायणे रांगता गोधने राखीत आहे. भगवंताचं चरित्र 2 पद्धतीचं सांगितलं. रांगता म्हणजे रांगतानाचं चरित्र, गोधने राखीत आहे म्हणजे गाई राखतानाचं चरित्र ऐकून आलो आपण. दुसरं चरित्र आहे मथुरेतलं आणि तिसरं चरित्र आहे द्वारकेतलं. मथुरेतलं जे चरित्र आहे त्या मथुरेच्या चरित्राचा विचार करत असताना एक चरित्राचा विचार आपण आतापर्यंत करून आलो. मथुरेतल्या पहिल्या चरित्राचा भाग असा सांगितला जातो तो कंसवधाचा. भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी कंसाचा वध केला असं गेल्या वर्षी सांगून आपण थांबलो होतो. गेल्या वर्षी कुठं आलो हे सांगून आपल्याला मग पुढली कथा सुरू करतो. कंसवध केला. बऱ्याचदा प्रश्न पडतो, हा कंसवध केला, हा कंस म्हणजे आहे तरी कोण? मला असं आपल्याला थोडंसं या व्यासपीठावरून जाहीर एवढंच एक वाक्य बोलायचं आहे. कंस ही व्यक्ती नसून कंस ही एक वृत्ती आहे. ऐका, व्यक्ती म्हणून त्याच्याकडे पाहू नका, ती वृत्ती म्हणून पहा. कंस नावाच्या वृत्तीची काही लक्षणं आपल्याला सांगितलेली दिसून येतात. मी फक्त 4-5 गोष्टी सांगतो. माफी मागून एक वाक्य बोलतो, कुणी वाईट वाटून घेऊ नका. पण मला असं वाटतं की त्या काळात एकच कंस होता. आता दुसरं कोणी मनाला लावून घेऊ नका, पण तुम्हाला पटणार नाही माझं वाक्य, पण मी काही वर्णन करतो, मग मला सांगा हो किंवा नाही. त्या काळात म्हणून मी म्हटलं कंस व्यक्ती म्हणून बघू नका तुम्ही, कंस वृत्ती म्हणून बघा. भगवंतांनी जो नाश केलाय त्या कंस नावाच्या वृत्तीचा नाश करण्याकरता भगवान अवताराला आले. वृत्ती का वृत्ती म्हटलं मी? काय आहे ही कंस नावाची वृत्ती? त्याचा कंस कोण आहे, त्याचं काय चरित्र, तो कुठं जन्माला आला, काय आला, याच्याकरिता पुन्हा बोर्ड लिहावा लागेल. या वर्षीचा विषय कंस चरित्र. मला नाही सांगायचं ते, आणि ते सांगण्यात कशाला वेळ घालवायचे मला, पण त्याची काही लक्षणं सांगून पुढे जातो. कंस नावाच्या वृत्तीचा विचार करत असताना कंस म्हणजे आहे तरी कोण? दुसऱ्याची वस्तू आपली म्हणत राहतो त्याचं नाव कंस. 1. दुसऱ्याची वस्तू आपली म्हणत राहतो त्याचं नाव कंस. 1. दुसरा कंस नावाच्या व्यक्तीचा वृत्तीचा विचार करता येईल. दुसऱ्याबद्दल जो वाईट चिंतन कायम करतो त्याचं नाव कंस. 2. आपापसात भेद निर्माण करून अखंड कलह निर्माण करत राहतो त्याचं नाव कंस. भगवत भक्तीचा द्वेष करतो त्याचं नाव कंस. आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगतो, स्वतःच्या जन्मदात्या आई वडिलांना त्रास देतो त्याचं नाव कंस. आता मला सांगा, असे कंस आज समाजामध्ये काही कमी आहेत का? आता बोला, खरं आहे का नाही माझं वाक्य मगाचं? कंस काही कमी आहेत का? असे दुसऱ्याची वस्तू आपली म्हणणारे काही कंस कमी आहेत? दुसऱ्याबद्दल वाईट चिंतन करणारे काही कंस कमी आहेत? भगवत भक्तीचा द्वेष करणारे काही कंस कमी आहेत का? आपापसामध्ये भेद निर्माण करून अखंड सामाजिक कलह निर्माण करणारे काही कंस कमी आहेत का? आणि सगळ्यात महत्त्वाचं, स्वतःच्या जन्मदात्या आई वडिलांना त्रास देणारे कंस काही कमी आहेत का समाजामध्ये? स्वतःच्या आई वडिलांना त्रास देणारे कंस कमी नाही. आणि म्हणून मी थोडंसं माफी मागून मगाशी वाक्य बोललो. त्या काळात एकच कंस होता. आज अनेक ठिकाणी गावागावामध्ये घराघरामध्ये कंस सापडायला लागले. कंस सापडायला लागले. मला एकाने प्रश्न केला, महाराज तुम्ही असं म्हणता ना भरपूर कंस आहेत. हो, कंसाला मारण्याकरता कृष्णाने यायचं असतं ना? म्हटलं हो, यावंच लागतं. मग त्या काळात कंसाला मारण्याकरता कृष्ण आला? म्हटलं हो. मग आता एवढे कंस आहेत म्हणून सांगता, मग का कृष्ण येत नाही? म्हणजे तुम्ही बोलता ते कृष्ण चरित्र खोटं, आम्हालाच बोलायला लागलं. कुठे आहे का आता कृष्ण दिसतो का? कंस एवढे दिसतात, मग कृष्ण काय एकही दिसे ना? हो, काही लोक प्रश्न करतील, सांगते आम्हाला काय एका पद्धतीची लोक भेटतात असं वाटतं काय? काही विचारतात. आता मला खरंच प्रश्न पडला, काय उत्तर द्यावं? मी त्याच्याकडे बघून हसायला लागलो.
तो म्हटला काय झालं असायला? म्हटलं तुला काय वाटतं, कृष्ण परमात्मा येणार नाहीत असं वाटतंय का? तो म्हटलं दिसतच नाही कुठं. मी म्हटलं हे बघ, भगवान श्रीकृष्ण परमात्मा सुद्धा अवतार घ्यायला तयार आहेत. म्हटले मग? अगदी सगळं त्यांनी ठरवलेलं आहे. तो म्हटलं मग काय येईनात? मी म्हटलं काही नाही, त्याला देवकी सापडे नाही, दुसरं काहीच नाही, वाईट वाटून घेऊ नका कुणी. कृष्ण यायचा असेल तर वसुदेव पाहिजे का नको? कृष्ण यायचा असेल तर देवकी पाहिजे का नको? देवकी पाहिजे ना, वसुदेव पाहिजे ना. कोण आहे वसुदेव? वसुदेव या शब्दाचा अर्थ आहे शुद्ध आचरण, तो वसुदेव. सदाचार, तो वसुदेव आहे. दुसऱ्याबद्दलचं वाईट चिंतन, तो कंस आहे. वसुदेव हा सदाचार आहे. शुद्ध आचरणाने जो युक्त आहे तो वसुदेव आहे. विदुर नीतीमध्ये एक फार श्लोक छान आलाय. विदुराने धृतराष्ट्राला जे उपदेश केले, महाभारतामध्ये आपल्याला वेळ पडली, प्रसंग निर्माण झाला आणि वेळ आली तर आपण त्याचंही थोडंसं चिंतन करणारच आहोत. विदुर नीतीचं, चाणक्य नीती, विदुर नीती, भर्तृहरी नीती, ज्या नीती सांगितल्या जातात त्याच्यामध्ये विदुर नीती फार छान आहे. विदुर आणि धृतराष्ट्राला उपदेश करताना 4 गोष्टी सांगितल्या. त्या अशा सांगितल्या, सत्येन रक्षते धर्मो, विद्या योगेन रक्षते, मृजया रक्षते रूपम, कुलम वृत्तेन रक्षते. 4 गोष्टीचं रक्षण 4 गोष्टीनं होतं असं सांगितलंय. त्याने असं सांगितलंय, धर्माचं रक्षण कशाने होईल? 1. विद्येचं रक्षण कशाने होईल? 2. रूपाचं रक्षण कशाने होईल? 3. आणि कुलाचं रक्षण कशाने होईल? 4. कुलाचं रक्षण. माझा मूळ मुद्दा कृष्णचरित्राकडे येतोय, कुलाचं रक्षण या संबंधाने. या 4 गोष्टी सांगत असताना विदुरजी सांगतात की धर्माचं रक्षण हे सत्याने होत असतं. सत्यानेच धर्माचं रक्षण होईल. 1. योगानेच विद्येचं रक्षण होईल. 2. मृजया, मनाची आणि शरीराची या दोन्ही स्वच्छतेनेच रूपाचं रक्षण होईल. 3. आणि सगळ्यात महत्वाची 4थी गोष्ट सांगितली, शुद्ध आचरणानेच कुलाचं रक्षण होईल. 4. सदाचाराने कुलाचं रक्षण होईल. ही 4थी गोष्ट आम्हाला विदुर नीती सांगते. आणि म्हणून सदाचार अशा पद्धतीची वसुदेवजी, आणि त्या सदाचारी असलेल्या वसुदेवाच्या पोटी जन्माला आलेले भगवान श्रीकृष्ण परमात्मा. कंसवध झाला. आपल्याला दशमस्कंदातला पूर्वार्ध, त्या पूर्वार्धातून उत्तरार्धामध्ये यायचं आहे. पूर्वार्धातली फक्त एक भूमिका सांगून मग उत्तरार्धामध्ये प्रवेश करतो. कंसाचा वध झाला. पूर्वार्धामध्ये आणखीन 2 गोष्टी राहिलेल्या आहेत याच्यात. कंसाचा वध झाल्यानंतर भगवान श्रीकृष्ण परमात्मा आपल्या आई वडिलांना भेटण्याकरिता म्हणून जिथं बंदीखान्यामध्ये या कंसाने आपल्या आई वडिलांना वसुदेव देवकीला ठेवलेलं होतं तिथं जातात. आई वडिलाची त्या बंदीखान्यातून सुटका करतात. आई वडिलांच्या चरणावर नतमस्तक होतात आणि कडकडून मिठी मारल्यानंतर कित्येक वर्षानंतर पोटी जन्माला दिलेल्या मुलाला भेटण्याचं सौभाग्य देवकीला प्राप्त होतं. ती देवकीची जी असलेली मिठी आहे भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला मारलेली, ती काही एक वेगळा आनंद देणारी मिठी होती. जन्माला आल्या आल्या एकदा मिठी मारली होती आणि आता कंस वधानंतर एकदा देवकीने मिठी मारलेली होती. जन्माला आल्या आल्या एकदा मिठी मारली होती. तुम्हाला गेल्या वर्षीचं कृष्णचरित्रातलं ते प्रमाण आठवत असेल. सोडा सोडा मिठी, लपवा लपवा जग जेठी, जणी कंसासी कळेल माझ्या बाळाशी मारेल. ही असणारी भीती, त्या भीतीयुक्त असलेली मिठी त्या काळातली आणि आनंदयुक्त असलेली मिठी आत्ताच्या काळातली. देवकीने मिठी मारली कृष्ण परमात्म्याला, तिला एक वेगळा आनंद झाला. वसुदेवाच्या चरणावर भगवान श्रीकृष्ण परमात्मा नतमस्तक होतात, देवकीच्या चरणावर नतमस्तक होतात, दोन्ही हात जोडतात आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी वसुदेव देवकीकडे केलेली प्रार्थना पूर्वार्धाच्या शेवटी शेवटी फार छान सांगितलेली आहे. आणि दोन्ही हात जोडतात. वसुदेव देवकी कृष्ण परमात्म्याकडे पाहत असतात आणि पाहता 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 डोळ्यातून अश्रू येत आहेत. भगवानही वसुदेवाकडे पाहत आहेत, अश्रू येत आहेत आणि भगवंताच्या मुखातून शब्द येत आहेत. कृष्ण परमात्मा म्हणतायत, आई बाबा, खरं तर जन्माला घातलेल्या मुलाने आपल्या आई वडिलांची सेवा करणं हे त्याचं आद्य कर्तव्य असतं. जन्माला आपण ज्या मुलाला घातलं त्या मुलाने आपल्या आई वडिलांचे लाड पुरविणं किंवा लाडात त्यांच्या जवळ राहणं हे त्याचं कर्तव्य असतं. पण आमचं प्रारब्ध काय असेल माहीत नाही, परंतु जन्माला आल्यानंतर त्यानंतर आजच आमची कैक वर्षानंतर भेट होते आहे.
11 वर्षानंतर, 11 वर्षाचे होते म्हणून असं वर्णन केलं जातं. 11 वर्षानंतर आज आपली भेट होते आहे. म्हणजे तुमच्या आणि माझ्यामध्ये हा जो झालेला दुरावा आहे, मला त्या पद्धतीने तुमची सेवा करता आली नाही, मला तुमच्याजवळ राहता आलं नाही, हा माझा काहीतरी अपराध आहे, तो तुम्ही माफ करा. अशा पद्धतीचे हात जोडून भगवान श्रीकृष्ण परमात्मा वसुदेव देवकीची विनवणी करतायत. वसुदेव देवकीने पुन्हा एकदा आपल्याजवळ त्यांना मिठी मारली. भगवान श्रीकृष्ण परमात्मा उग्रसेन जे कंसाचे वडील होते त्यांना, म्हणजे यांचे आजोबा, त्या उग्रसेनाला त्या राज्यगादीवर बसविलं. खरं तर सगळ्या मथुरेला असं वाटत होतं की आता या मथुरेचा राजा म्हणून भगवान श्रीकृष्ण परमात्मा होणार. पण भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी त्या पूर्ण कंसाचा वध केल्यानंतर मथुरेबद्दल थोडीसुद्धा मनामध्ये अपेक्षा न ठेवता मथुरेचा त्याग केला, राजगादीचा त्याग केला आणि त्या गादीवर उग्रसेनाला बसविलं. उग्रसेनाला बसून त्याचा राज्याभिषेक केला आणि तुमच्या सत्तेने हे सगळं राज्य चालेल अशा पद्धतीचं आश्वस्त करून उग्रसेनाला ती राजगादी देऊन टाकली. त्याच्यानंतर भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला पाहण्याकरिता म्हणून गोकुळातून त्यांच्याबरोबर आलेले गोपाळ काही होते. त्यानंतर काही नंद यशोदा नव्हती, नंद आलेला होता. नंद बाबाला आणि गोपाळांना भगवंतांनी एक निरोप दिला. तो निरोप फार छान आहे. नामदेव यांनी फार वर्णन केलंय गोड. भगवान त्या नंद बाबाकडे पाहतात आणि सांगतात, नंदा लागी तेव्हा म्हणे चक्रपाणी, जावे तुम्ही सकळासी गोकुळासी. नंद बाबांच्या जवळ चक्रपाणी उभा राहतो, कृष्ण परमात्मा उभा राहतो, दोन्ही हात जोडून सांगतो, आता तुम्ही सगळेजण गोकुळाला चला, तुम्ही सगळे गोकुळाला जा, थांबू नका, आता गोकुळाला जा. नंदबाबाला कृष्णाला सोडून जाणं हे त्यांच्या मनाला पटणारं नव्हतं. नंदबाबाच्या मुखातून शब्द आले, ऐसे ऐकोनिया निराश वचन, जाईल माझा प्राण तुझं विन. नंदबाबा म्हणायला लागले, अरे कृष्णा, तू अगदी सहजगत्या म्हणतो की आता जा गोकुळाला, पण गोकुळाला गेल्यानंतर तुझ्या विना मी गोकुळाला गेल्यानंतर माझा प्राण जाईल, माझ्या प्राणाचं रक्षण कोण करणार, माझा प्राण राहणार नाही, तुझ्याशिवाय राहणं मला शक्य नाही, तुझं वाचून केशवा अनुनावडे, तुझ्या वाचून मी राहणं शक्य नाही, जाईल माझा प्राण. नंदबाबा रडतायत. तेवढ्यामध्ये गोपाळ काही देवाच्या जवळ आले. मथुरेमध्ये ते युद्ध पाहण्याकरता काही गोपाळ मागावून आलेले जे होते का नाही, आपण गेल्या वर्षी ऐकलं, ते गोपाळ कृष्ण परमात्म्याकडे पाहायला लागले. आणि त्या कृष्ण परमात्म्याकडे पाहत असताना काही गोपाळांनी कृष्णाकडे बघितलं आणि या दोन्ही हात जोडून विनवणीच्या स्वरामध्ये गोपाळ बोलायला लागले, कोणासवे आम्ही खेळू यमुन येते. अरे कृष्णा, तू जा म्हणतोस गोकुळाला, पण गोकुळाला गेल्यानंतर कोणासवे आम्ही खेळू यमुन येते. यमुनेच्या वाळवंटामध्ये खेळायचं आहे, आता कोणाबरोबर खेळायचं, तू तर आमच्या बरोबर यायला तयार नाही गोकुळाला, आणि मग तू गोकुळाला जर आला नसेल तर मग आम्ही कोणाबरोबर त्या यमुनेच्या वाळवंटामध्ये खेळायचं, रक्षील आम्हा ते कोण आता. एवढंच नाही कृष्णा, गोकुळामध्ये असताना अनेक संकट आली, त्यावेळेस तू रक्षण केलं. बकासूर आला, अघासूर आला, केशी नावाचा दैत्य, आठवते ना सगळं आता. होय म्हणत चला, म्हणजे मला बरं वाटेल, तुम्हाला आठवण आहे तर न आठवा, म्हणजे मला बरं वाटेल. हे गेल्या वर्षी हे सगळं सांगितलं ते म्हणून त्याचा ह्या पूर्वार्धाचा असा शेवट केल्याशिवाय उत्तरार्धात प्रवेशच होणार नाही. त्या सगळ्या गोपाळांनी आठवणी करून दिल्या, कृष्णा तू माघारी जा म्हणतोस आम्हाला गोकुळाला, पण तिथं गेल्यानंतर आम्ही कोणाबरोबर आता यमुनेच्या वळवंटामध्ये खेळायचं, कारण तू असल्याशिवाय आम्हाला खेळणं जमत नाही. माझे गडी कोण कोण निवडा भिन्न यातून. आपण वेगवेगळे खेळ खेळलो, चांगल्या वेगवेगळे खांदेभार पोटीभू काय खेळायचे सुख आम्ही त्यावेळेस म्हटलेलं होतं, खेळ खेळलो, आता कोणाबरोबर खेळायचं. बरं एवढंच नाही, तू म्हणशील तुमच्या तुम्ही खेळा, बरं ठीक आहे, आम्ही मान्य करू, आम्ही खेळा म्हणत असतील तर ठीक आहे. खरं तर तुझ्या वाचून खेळणं शक्य नाही, पण जर म्हटला तुमच्या तुम्ही खेळा, खरं तर होत नाही तसं. खेळण्याकरता सगळे लागतात, प्रवचनाकरता सुद्धा सगळे लागतात. तुम्ही जर म्हटला तुमच्या तुम्ही करा, नाही होत, ते सगळं लागतं प्रवचनाकरता, सगळे लागतात, असं होत नाही. खेळायचं असेल तर सगळे लागणार आहेत. तू खेळ म्हण, बरं ठीक आहे, पण गोकुळावर संकट आल्यानंतर तू होतास. त्या इंद्राने भला मोठाच्या मोठा पाऊस पडला, त्यावर गोवर्धन पर्वत उचलून सगळ्या गोकुळाचं रक्षण करणारा कृष्णा तूच आहेस. आता जर उद्या पुन्हा तशी काही परिस्थिती निर्माण झाली तर कोण रक्षण करणार आमचं. आता जर उद्या कोण बकासुरासारखा एखादा आला तर कोण रक्षण करणार. आणि तू मात्र आम्हाला म्हणतो जावे गोकुळाशी, गोकुळाला जा म्हणून सांगतोस. नाही कृष्णा, आम्हाला जाणं होत नाही. भगवंतांनी सांगितलं नाही, मला आणखीन काही वेगळी कामं करायची, मला काही वेगळं चरित्र करायचं आहे, मला वेगळं काही करायचं आहे, तुम्ही जा जा म्हणत असताना तिथं असलेले सगळे देवाधिक भगवान श्रीकृष्ण परमात्म्याकडे पाहत होते.
सगळेजण हात जोडून कृष्ण परमात्म्याकडे नमस्कार करत होते. आणि हे जेव्हा गोपाळांनी सगळ्या पाहिलं तेव्हा गोपाळांना आश्चर्य झालं. आणि गोपाळांनी कृष्ण परमात्म्याकडे एक विनवणीच्या स्वरामध्ये स्वतः केलेल्या चुकीबद्दल, स्वतः केलेल्या अपराधाबद्दल एक माफी मागितली. नीट ऐका जरा, माफी मागितली. सगळे गोपाळ म्हणायला लागले, देवा आमच्या लक्षात आलं हे सगळे तुला तुझे भेटले ना, आता इंद्र चंद्र ब्रह्म सगळे भेटले, हे तुझं ऐश्वर्य खरं हे आमच्या लक्षात आलं. आम्ही ज्या ब्रह्मदेवाला घाबरत होतो, आम्ही ज्या इंद्रदेवाला घाबरत होतो, आम्ही ज्या चंद्रदेवाला घाबरत होतो, ते सगळेच्या सगळे देव लोक ब्रह्मादिक तुझ्या वंदिती पाया, ब्रह्मादिका तुझ्या वंदिती पाया, सगळे देव लोक तुझ्या पाया पडायला लागले. एवढा मोठाच देवा तू आमच्या लक्षात आलं, फक्त एकच आम्हाला माफ कर. काय माफ कर? काही नाही. गोपाळांनी सांगितलं, गोकुळामध्ये आपण खेळत असताना दिल्या आम्ही शिव्या क्षमा करी. खेळताना काही शिव्या दिलेल्या आहेत म्हटले तुला. आता शिव्या विचारू नका कोणत्या दिल्या होत्या. काही शिव्या दिल्या होत्या खेळताना. काही वेळेस तुला आम्ही शिव्या दिल्या, अपशब्द बोललो, मूर्ख म्हटलं, नालायक म्हटलं, गाढव म्हटलं. काही खेळताना काही शब्द येत असतात. गोपाळांमध्ये काय असतं महाराज? काही शिव्या दिल्या. आत्ता आम्हाला लक्षात आलं, ब्रह्मादिक तुझ्या वंदिती पाया, सगळे इंद्र चंद्र ब्रह्म तुझ्या पाया पडायला लागल्यानंतर आमच्या लक्षात आलं या सगळ्या देवाचा सुद्धा तू देव आहेस. पण तू गोपाळ म्हणून आमच्या बरोबर राहत असताना आमच्याकडून काही अपशब्द बोललो गेलो, आम्ही काही तुला शिव्या दिल्या, त्याच्याबद्दल त्या चुकीबद्दल आम्हाला माफ कर. आम्ही जातोय आता, पण त्या चुकीबद्दल आम्हाला माफ कर, क्षमा कर. भगवंतांनी सांगितलं, या जा तुम्ही गोकुळाला. भगवान शेवटी एक निरोप देतात, यशोदेशी सांगा माझा नमस्कार. ही किती कृष्ण परमात्म्याची बारकावा आहे बघा. वात्सल्य प्रेम कृष्ण चरित्रामध्ये किती दिसून येतं. यशोदेशी सांगा माझा नमस्कार, देईन सत्वर भेटी सर्वा. यशोदेला सांगा तुम्ही चाललायत, मला माहित आहे ती माझी आठवण काढत असणार आहे, रडत असणार आहे, तिचं रडणं थांबत नाहीये, ती कायम कृष्ण कृष्ण भजन करत असेल. एक काम करा, तिला जा माझा नमस्कार सांगा. यशोदा आणि कृष्ण परमात्मा या दोघातलं जे वात्सल्य प्रेम आहे ते अवर्णनीय अशा पद्धतीचं आहे. त्यांना नमस्कार सांगा, देईन सत्वर भेटी सर्वा. सगळेच्या सगळे गोपाळा सहित कंठ सद्गदित नेत्री अश्रुपात निगती समस्त नामा म्हणे. नामदेवराय म्हणतात, सगळ्याचा कंठ सद्गदित झाला, डोळ्यामध्ये अश्रू आले. प्रत्येकाने भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला नमस्कार केला आणि सगळेच्या सगळे गोकुळाला माघारी निघून गेले. सगळे गोपाळ नंद बाबा गोकुळाला निघून गेल्यानंतर जे मथुऱ्यातल्या चरित्राला सुरू होतं ते मथुरेतलं चरित्र एक अवर्णनीय अशा पद्धतीचं कृष्ण परमात्म्याचं चरित्र. आणि मग भगवंतांनी विचार केला, माझ्या जीवनातला एक टप्पा आता संपलाय. भगवान विचार करतात, माझ्या जीवनातला एक टप्पा संपलाय, आता मला आणखीन काही कार्य करायचे आहेत. पण बाललीला संपल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं असतं ते सद्गुरूंचा उपदेश. सद्गुरूंकडून काही जाऊन काही अध्ययन करणं, सद्गुरूंच्या चरणाजवळ जाऊन काही बसून काही चिंतन करणं. मग गुरुपदेश करून घ्यायचा असेल तर त्याच्याकरता अगोदर उपनयन संस्कार व्हावा लागतो, त्याच्याशिवाय गुरुपदेश मिळत नाही. सद्गुरूंच्या आश्रमामध्ये जाण्याकरिता उपनयन संस्कार आपल्याकडे सांगितले जातात, 16 संस्कार आपल्याकडे सांगितले जातात. ऐका, प्रत्येक शरीराला प्रत्येक जीवाला 16 संस्कार आहेत. त्याच्यामध्ये ह्या 16 संस्कारामध्ये उपनयन संस्कार हा एक अत्यंत महत्त्वाचा संस्कार आहे. म्हणजे जन्माचा संस्कार आहे आपल्याकडे. कानामध्ये आपण कर्णभेद संस्कार सांगतो, कानाचा संस्कार सांगितला जातो. आपल्याकडे ब्रह्मचर्यत्वाचा संस्कार उपनयनाचा संस्कार सांगितला जातो. लग्नाचा सुद्धा एक संस्कार सांगितला जातो. आणि मग शेवटी जो अंत्य संस्कार सांगितला जातो तो अंत्यसंस्कार सांगितला जातो. आता आपली गंमत अशी आहे की आपण फक्त लग्नाचा संस्कार तेवढा लक्षात ठेवलाय, बाकी सगळे विसरलोय. पण उपनयन संस्कार फार महत्त्वाचा आहे. उपनयन संस्कार झाला पाहिजे. उपनयन संस्कारानंतर सद्गुरूंच्या आश्रमामध्ये जाणं आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा आता पुढं मथुरेतून तिथून निघतायत. निघत असताना एकतर उपनयन संस्कार भगवंताचा होतोय आणि त्याच्यानंतर सांदीपानी ऋषींच्या आश्रमामध्ये गुरु आश्रमामध्ये जात आहेत. सांदीपानी ऋषींकडे जायचं आहे, गुरु आश्रमामध्ये जायचं आहे, उपनयन संस्कार करून घ्यायचा आहे. वसुदेव देवकींना वाटतंय की माझ्या मुलाचा उपनयन संस्कार झाल्याशिवाय त्याला गुरु आश्रमामध्ये जाता येणार नाही. कारण वसुदेव देवकी आणखीनही कृष्ण परमात्म्याकडे बालक म्हणूनच पाहत आहेत, त्यांची दृष्टी बालक म्हणूनच आहे. उपनयन संस्कार करावे लागतील. त्याच्याकरता उपनयन संस्काराची सगळी सामुग्री झाली. उपनयन संस्कार करायचे आणि मग सांदीपानी ऋषींकडे जायचं, गुरूंच्या आश्रमामध्ये जायचं, उपनयन संस्कार करायचे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा वसुदेवांना म्हणतात की आई बाबांना म्हणतात की माझे उपनयन संस्कार करायचा आहे. उपनयन संस्कार कशा पद्धतीने करावा? उपनयन संस्कार म्हणजे नेमकं काय असतं? भगवंतावर हा उपनयन संस्कार केला
म्हणजे नेमकं काय केलं. आणि या उपनयन संस्कारानंतर सद्गुरूंकडे भगवान श्रीकृष्ण परमात्मा जातात. ते सांदीपानी ऋषींचा आश्रम नेमकं काय आहे, सांदीपानी ऋषी आणि कृष्ण परमात्म्याचं चरित्र नेमकं काय आहे, सद्गुरूंच्या जवळ राहिल्यानंतर शिष्याने काय करायचं असतं. खरं तर कृष्ण परमात्मा शिष्यत्वाच्या भावनेने सांदीपानी ऋषींच्या आश्रमामध्ये जातात. हे सुद्धा एक भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या चरित्राची लीलाच आहे. आणि मग ते नेमकं काय आहे या सगळ्याचा विचार करायचा आहे. पण तो आज नाही, उद्याच्या प्रवचनामध्ये करू.